नमस्कार मंडळी, कसे आहात? चला तर मी आज एक नवीन स्टोरी सांगते तिळाच्या लाडूची. झालं असं की मागच्याच 1 महिन्याखाली किंवा अगदी 2 महिन्याखाली संक्रांत संपली आणि तेव्हाच मी हे तीळ आणून ठेवले होते लाडू बनवण्यासाठी. यापैकी बरेचसे तिळाचे मी लाडू बनवलेही होते आणि व्हिडिओ पण पोस्ट केली होती इंस्टाग्रामवरती. त्यानंतर बाकीचे जे तीळ होते ते तसेच मी फ्रीजमध्ये ठेवले होते. पण आता असं वाटतं की उन्हाळा पण येतोय आणि नंतर हे काही कामाला जास्त येणार नाही. त्याच्यामुळे आज विचार केला की तिळाचे लाडू बनवूया. तर सगळ्यात अगोदर मी सगळे तीळ फ्रीजमधून काढून 1 तासभर बाहेर ठेवले आणि त्यानंतर एक कमी आचेवर त्याला व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर आपल्याला लागेल गूळ. तर गूळ मी फ्रीजमध्ये ठेवला होता. जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून हा फ्रीजमध्येच होता. त्याच्यामुळे खूप जास्त घट्ट होऊन बसला होता आणि तो तुटतच नव्हता. सुरुवातीला मी चाकूने कट करण्याचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. त्यानंतर मी खलबत्ता जो असतो त्याचा जो दांडा आहे त्याच्याने मस्त असं फोडून घेतलं. पण त्यालाही मला भरपूर टाईम गेला. 2-3 तास जर मी फ्रीजच्या बाहेर त्यालाही काढून ठेवलं असतं तर तेही पटकन फुटलं असतं. पण लाडू वगैरे बनवणं काही प्लॅनमध्ये नव्हतं. त्याच्यामुळे मला काय लक्षातच आलं नाही की हे फुटणार नाही वगैरे. पण कसं बसं मी त्याला व्यवस्थित फोडून घेतलं. जोपर्यंत गूळ फोडून घेते तोपर्यंत एक गोष्ट सांगते. तर जेव्हा मी हे लाडू बनवले होते अगदी 15 ते 20 दिवस झाले असतील. तर या मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये मी हे लाडू बनवले होते. लाडू म्हणजे मी याचे म्हणजे चिक्की जशी असते तशी बनवले होते. फक्त त्याला कट केलं होतं प्लेटमध्ये ठेवून. लाडू वगैरे बनवण्याची मी भानगडीतच पडले नाही. आणि ते इतके छान झाले होते की दररोज जेवण झाल्याच्या नंतर मी एक घ्यायचे आणि कसंही मला संपवायचंच होतं. तर जेवणाबरोबर एक किंवा सकाळी एक किंवा संध्याकाळी एक असं मी ते वडी त्याची खाऊ लागले. पण 15 ते 20 दिवसाच्या नंतर मी माझं वजन चेक केलं. जवळजवळ 3.5 ते 4 किलो वजन माझं याच्यामुळेच वाढलं होतं. त्याच्यामुळे ज्यांना डाएटचा काही इश्यू आहे किंवा जे डाएटवर आहेत, वजन कमी करायचे, त्यांनी मात्र हा लाडू बिलकुल खाणं टाळावं. कारण गूळ म्हणजे अगदी साखरच असते. त्याच्यामुळे एवढं लक्षात असू द्यावं की गोड हे डाएटसाठी अजिबात चांगलं नाही. त्याच्यामुळे माझं 3 ते 3.5 किलो जेवढं वजन वाढलं आहे ते कमी करण्यासाठी आता मला 6 महिने लागतील आणि याच्यापेक्षा जास्त दुःख काही नाही आहे जगामध्ये. असो, जे डाएटवर नाही आहेत किंवा जे डाएटवरही आहेत, कधी कधी खायला काही हरकत नाही. तसे ते हेल्दीच असतात, स्पेशली थंडीच्या दिवसांमध्ये. जो गूळ मी फोडून घेतला होता त्याला मी व्यवस्थित गरम केलं एका पॅनमध्ये आणि त्याच्यात गाठी वगैरे राहणार नाहीत याची काळजी घेतली. त्यानंतर 2 चमचे त्याच्यामध्ये तूप पण टाकलं. मस्त असं ते गरम झाल्याच्या नंतर जे तीळ मी भाजून घेतले होते त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूटही मी ऍड केला. त्यानंतर गुळामध्ये या दोन्ही गोष्टी ऍड करून गॅस बंद करून टाकला आणि व्यवस्थित परतवून मिक्स करून घेतलं. जास्त वेळ गरम जर केलं तर ते खूप जास्त कडक बनतात. त्याच्यामुळे लगेच गॅस बंद करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी याचे लाडू वगैरे बनवले नाहीत. एका प्लेटीला तूप लावून घेतलं आणि हे सगळा बॅटर त्याच्यामध्ये टाकून त्याच्या वड्या बनवल्या. जसे शेंगदाण्याची चिक्की असते तसंच तिळाची चिक्की बनवली आणि ही रेसिपी खूप सोपी आहे. जेव्हा आपण तिळाचे लाडू बघतो किंवा चिक्की बघतो तेव्हा असं वाटतं की खूप हार्ड असेल, पण अगदी इझी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.